हॅलो, जय भीम सर. जय भीम, बोला. तर आपलं पुस्तक व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते जाहिरात बघितली, तुमचं भाषण ऐकलं आणि मी पुस्तक घेतलं. बर. चैत्यभूमीला फिरलो, मला काय भेटलं नाही. ओके ओके. नंतर त्या चित्तल मॅडम कडून पुस्तक भेटलं, मी एकदा वाचलं हा हा. आणि वाचलं. आता ट्रेन मध्येच आहे. मी वाचलेलं पुस्तक एकानं बघितलं. अहो साहेब, म्हणलं कुठून घेतलं रे? मला फार पुस्तक मेहनतीने घेतलं बा. मला देता का म्हणजे आधी घे. अरे बापरे. बर. त्याला आता मी ट्रेन मध्येच आहे, डब्यामध्येच आहे. ते लांबूनच पुस्तक बघितलं त्यानं. हा. आपण कसं ओपन करून गर्दी हम्म. गसागस भरली आहे. बर एका बर. शब्दात म्हणलं साहेब घ्या ना म्हणलं पुस्तक. मी ते एकदा वाचलंय, हा पण मला आणि 10 वेळेस किती वेळेस वाचलं ते मला असं वाटतं की मी पहिल्यांदाच वाचतोय. अरे बापरे. काय थँक्यू सर. पुस्तकाची भाषा तयार खरंच एवढं इतकं वाटलं, समाधान इतकं झालं. ते असं ऐकलं, बर. सुटसुटीत कोरेगावचा प्रसंग, यस यस यस. बाबासाहेबांची शिक्षणापासून, बाबासाहेबांनी मांडलेले कुडाची हो हो. कोडाच्या छपरात आजीने मांडलेले. सुटलेले बाबासाहेब मी हो मानलेत हो बाबासाहेब. हो हो हो. अख्ख्या जगानं ज्ञानिवंत म्हणून पटलेले बाबासाहेब मी मानलेत. हो हो. मी यस यस. मानलेत. हम्म. काय तुमची भाषा खरंच अंगावर शहारा आणि डोळ्यातून पाणी येण्यासारखं पुस्तक आहे. थँक्यू सर. आणि नाही खरंच मला आता मी म्हणलं यांना दिलं, पण ते घरामध्ये ठेवण्यासाठी मी हे घेतलं. मला एक पुस्तक पाहिजे सर. अनेक पाठवतो सर, पाठवतो. ते त्यांनाच मॅडमना तुम्ही जरी कॉन्टॅक्ट केला तरी येईल तुम्हाला पुस्तक. कोणी मित्र कामोट्याला आहे, मला त्याचा नंबर दिला तर हे हो मॅडमला बोललो मी. ओके ओके ओके. मला उतरण्याच्या आधी मी हे करतो. मला कारण का एकदा वाचलंय मी पुस्तक, तरी हा पण हा. ते घरामध्ये संग्रह असला ना, ते पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते बघलं की म्हणतात कुठं भेटलं. हा हा. बरोबर भेटलं नाही. मी स्वतः चाळीस चैत्यभूमीला परेशान झालो म्हणलो मी. बरोबर बरोबर बरोबर. मी ते व्हॉट्सअपवर ऐकायचं तुमचं भाषण ऐक. हा हा हा. मी तुम्हाला तुमचं चांगलं, पण पुस्तक वाचलंय तेव्हा हा हा. खरंच मला असं वाटलं की माझं वाचनाचं सार्थक झालं. थँक्यू सर, थँक्यू. नाही, वेलकम सर. तुमच्यासारखे खरोखर बाबासाहेब तुम्ही जागृत केलं बाबासाहेब पुस्तकाच्या माध्यमातून. नाही सर, साधी मराठी. बाबासाहेबांनी इतकं मोठं आपल्यासाठी काय केलं, आयुष्य वाहिले. आपण काय त्यांच्या समोर नाही. म्हणजे 4थी 5वीच्या मुलाला हे समजावून PhD झालेला माणूस वाचू शकतो. यस यस. नंतर तुमचं ओके सर, थँक्यू. तुम्ही ट्रेन मध्ये आहेत त्याच्यामुळे आवाज ब्रेक होतो वाटतं. हॅलो.